दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। नासातर्फे डॉक्टर गौरव घोडे यांचा होणार अनोखा सन्मान। जगातील प्रतिभावान व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करून मोहिमेवर नाव पाठवले जाणार आहे। आर्टेमिस 2 ही चंद्र मोहीम पुढील वर्षी 2026 रोजी 10 दिवसांसाठी आयोजित होणार आहे। याबाबत पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती देताना डॉक्टर गौरव घोडे म्हणाले की ही मोहीम पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये घेतली जाणार आहे। नासाच्या आर्टेमिस 2 चंद्र मोहिमेअंतर्गत ओरियन स्पेसक्राफ्ट 10 दिवसांसाठी चंद्र मोहिमेवर पाठवले जाणार आहे। जय मल्हार, श्री स्वामी ओम मल्हारी। माझं नाव डॉक्टर गौरव पोपट घोडे, श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानाध्यक्ष, शिवसेना, धर्मवीर आध्यात्मिक सेना, गड किल्ले संवर्धन, मंदिर संवर्धन, महाराष्ट्र राज्य प्रमुख। श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानाचे आज सांगण्यात आनंद वाटतो आहे की नासाने दखल घेतलेली आहे की नासाच्या जे आता अंतराळ जे यान चाललेलं आहे 2026मध्ये त्याच्या मेमरीमध्ये एचिंग मेमरीमध्ये जो श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान कार्य करतं आहे ते सगळं कार्य ते चंद्रावरती दाखवणार आहेत। जे 10 दिवसाची चंद्रयानाची परिक्रमा आहे त्याच्यामध्ये सगळं जे कार्य आहे ते सगळं कार्य दाखवणार आहे। श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानाच्या वतीने महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील जे तुटलेली मंदिरे याला डागडुजीकरण करते व जे शिवलिंग मूर्त्या ज्या खंडित झालेल्या असेल, जीर्ण झाल्या, त्याला वज्रलेपन करून सुरक्षित करते। समाध्या जे राजे महाराजांचे समाध्या त्याला डागडुजीकरण करते व महाराष्ट्रामध्ये पूर्ण अन्नदानाची सेवा व धार्मिक सगळे कार्यक्रम हे सगळे आमच्याकडून होत असतात। आणि जे सामाजिक कार्य जे शाळेच्या मुलांचे विकास निधी वगैरे सगळे वह्या पुस्तकं वाटणे किंवा जे गोरगरीब आहेत त्यांना मदत करणे असे सगळे उपक्रम सगळे आमचे श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानाचे असतात। आणि याचीच दखल घेऊन की नासाने आम्हाला अनोखा सन्मान ठेवलेला आहे आणि नासाने आम्हाला बोर्डिंग पासही जारी केलेला आहे आणि तो बोर्डिंग पासची प्रतही आमच्याकडे आली। हे खरंच आमचा एक सांगण्याचा अभिमान वाटतो की जे पुण्यातल्या जो कमी वयाचा मुलगा आहे त्याचं आमचं म्हणजे कार्याची दखल घेतली। एकदम साध्या घराण्यातून आम्ही हे कार्य करत आहे त्याची दखल घेतली, सांगायला अभिमान वाटतो। जय मल्हार, श्री स्वामी ओम मल्हारी। आज श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गौरव पोपट घोडे एक सामान्य कुटुंबातून जन्म घेऊन खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि देशाचा इतिहास, वारसा, परंपरा चालवण्याचं काम आज त्यांनी करत आहेत। आणि त्याचा बहुमान म्हणून आज आपल्या पुणे शहरातील एक उमद्या तरुण अशा धार्मिक आध्यात्मिक सेवा करणाऱ्या गौरवजींचा नासाने दखल घेऊन त्यांनी केलेल्या संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर कार्याचं नासामध्ये नोंद होणार आहे। त्यासाठी मी प्रथम त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीने समाजामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांची सेवा करण्यासाठी, मग ते विद्यार्थ्यांची सेवा असो, गोरगरीब जनतेची सेवा असो आणि वारसा आणि परंपरा पुढे घेऊन जात असताना असंख्य अडचणींना, कायद्याच्या चौकटीमधल्या बंधनांना तोंड देत आणि ते पूर्ण पार करून गौरवजींनी आज हा सन्मान आपल्या अभिमान वाटावा असं काम त्यांनी केलं। पुनश्च एकदा मी त्यांच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद।